नमस्कार मित्र हो, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाचे ग्रँड पास फंडामेंटल इंग्लिश क्लासमध्ये आपला स्वागत आहे. मित्र हो, संस्कृतमध्ये जे म्हण आहे, विद्याधनम सर्वधनम प्रधानम, म्हणजे शिक्षण हे धन अशी संपत्ती आहे, हे असे धन आहे, अशी संपत्ती आहे. या शिक्षणाच्या संपत्तीला कोणी चोरू शकत नाही, कोणी लुटू शकत नाही. आणि आपण हे शिक्षण जेवढं वाटत गेलं, जेवढं देत गेला, तेवढं वाढत राहतोय. जसे एखादी विहिरीमधून जेवढे पाणी काढलं तसे पाणी वाढत राहतोय, तसे शिक्षण पण आहे. म्हणून मित्र हो, हे शिक्षण संबंधी क्लास आहे, शिक्षण संबंधी व्हिडिओ आहे. कृपया हे व्हिडिओ पूर्ण पहा. हे शिक्षण तुम्हाला किंवा तुमचे कुटुंबातले सदस्यांना किंवा नातेवाईकांना किंवा मित्रांना कुणाला तरी एकाला कंपल्सरी हे आवश्यक असतोय. हे प्रत्येकाचं कामाचं आहे. म्हणून व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी हे व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत आहेत त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. आपण टेन्स शिकत आहोत. टेन्समध्ये प्रेझेंट टेन्स अँड पास्ट टेन्स हे दोन्ही संपलेले आहेत आपले. आणि आता फ्युचर टेन्स, भविष्यकाळ. भविष्यकाळातला नंबर 1 पहिला सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. बघूया बेटा, हे साधा भविष्यकाळामध्ये वाक्यरचना कशी असते आणि वाक्य कसे लिहितात, उपयोग काय बघूया. साधा भविष्यकाळामध्ये हा सूत्र आपण बघू. आपण सब्जेक्ट प्लस विल प्लस V1. सब्जेक्ट माहिती आपल्याला, इथं विल सहाय्यकारी क्रियापद एक आहे आणि क्रियापदाचं पहिला रूप, किंवा ऑब्लिक मध्ये दुसरा लिहिलं मी, सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शल प्लस V1. विल किंवा शल. हे मग विल केव्हा वापरायचा, शल केव्हा वापरायचा आपण बघूया. आय विल राईट, मी लिहीन किंवा मी लिहिणार. आय विल राईट. आय विल नॉट राईट, निगेटिव्ह. आता आपण प्रत्येक वाक्याचा निगेटिव्ह आणि प्रश्नार्थी वाक्य तिन्ही करतोय आपण. आय विल नॉट राईट, मी लिहिणार नाही. मी लिहिणार नाही, हे झालं निगेटिव्ह, नकारार्थी वाक्य. आणि प्रश्नार्थी वाक्य विल आय राईट, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, विल आय राईट, मी लिहिणार का, मी लिहिणार का, म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य. विल आय राईट. हे काय केलं बेटा आपण, हे स्टेटमेंट होकारार्थी वाक्याला प्रश्नार्थी कसं केलं, इथं नंबर 2 वर असलेला विल नंबर 1 ला घेतलं आणि नंबर 1 ला असलेलं सब्जेक्ट आय इथं घेतलं आणि क्रियापद जसं असलेलं हे झालं प्रश्नार्थी वाक्य. लक्षात ठेवा, मी वारंवार सांगतो, डायरेक्ट नेट स्पीच मध्ये हे तुम्हाला खूप कामाचं आहे. आणि डब्ल्यूएच प्रश्न, व्हॉट विल आय राईट, मी काय लिहिणार, मी काय लिहिणार, प्रश्नार्थी चिन्ह. व्हॉट विल आय राईट. व्हॉटच्या ऐवजी तुम्हाला कोणताही दुसरा हेल्प डब्ल्यूएच शब्द वापरता येत आहे. अशा प्रकारे हे वाक्यरचना आहे. आणि बाकीचे सर्वनाम बघूया बेटा. आय आणि वी, विल ऑब्लिक शल राईट. हे आय आणि वी आहे, ह्याला विल वापरता येते, ह्याला शल पण वापरता येते. आय विल राईट, आय शल राईट, दोन्ही बरोबर आहेत, दोन्ही करेक्ट आहेत. वी विल राईट, वी शल राईट, दोन्ही म्हणता येतो बेटा. आणि शक्यतो हे जेव्हा विल वापरतो ह्याचा अर्थ वेगळा होतोय आणि जेव्हा शेल वापरतोय तेव्हा त्याचा अर्थ थोडासा वेगळा असतो बेटा. विल म्हणजे सर्टेनिटी, निश्चितता, आणि शेल म्हणजे तेवढी सर्टेनिटी नाहीये, लेस सर्टेनिटी. सो हे आपले फंडामेंटल ग्रामर आहे, बेसिक ग्रामर आहे. बेसिक पाया शिकतो आपण. आणि जेव्हा आपला अडव्हान्स्ड ग्रामर असेल, अडव्हान्स लेवलचं ग्रामर असेल, तेव्हा मी ह्याचं जे अर्थ आहेत डिटेलमध्ये सांगतोय. वेल, यू, ही, शी, इट आणि दे हे जे सर्वनाम आहेत ह्या सर्वनामासोबत विलच वापरा. सो अशा प्रकारे हे वाक्यरचना जेव्हा तुम्हाला लेजर असतोय, जेव्हा तुम्हाला वेळ असतोय, तेव्हा तुम्ही तुमच्या वहीमध्ये 4-4 वाक्य लिहून ठेवा. हे तुम्हाला भविष्यात खूप कामाला येणार आहे. ठीक आहे बेटा. आता आपण यूज बघूया. एकच यूज आहे याच्यामध्ये. उपयोग काय. सिंपल फ्युचर टेन्स इज युज्ड फॉर द ऍक्शन्स विच ऑकर इन फ्युचर. विच ऑकर इन फ्युचर, भविष्यात जे घडणारे जे काम असतात, जे कार्य असतात, ते कार्य व्यक्त करण्यासाठी हे सिंपल फ्युचर टेन्स वापरतात. एक्झाम्पल पहा. शी विल जॉईन द
रशियन लँग्वेज क्लासेस इन नेक्स्ट मंथ. मित्र इथं पहा, हे जे नेक्स्ट मंथ आहे, हे नेक्स्ट मंथ अत्यंत महत्वाचं आहे. नेक्स्ट मंथ काय दाखवतो? भविष्य दाखवतो बेटा. आणि हे जे विल आहे सहाय्यकारी क्रियापद, हे पण भविष्य दाखवतो इथं. हे जर विल काढला आणि नेक्स्ट मंथ काढला, जर नेक्स्ट मंथ असलं तरी हे जर विल काढला तर हे सिंपल प्रेझेंट टेन्स होतो आहे. आपण पाहिला सिंपल प्रेझेंट मध्ये देखील भविष्यकाळ व्यक्त करतात. दुसरा एक्झाम्पल बघूया यूज मध्ये. दिवाळी हॉलिडेज विल स्टार्ट इन नेक्स्ट मंथ. इथे तेच आहे, नेक्स्ट मंथ हे जे आहे हे नेक्स्ट मंथ भविष्यकाळ दर्शवतो बेटा. आणि इथं विल जे आहे हे पण भविष्यकाळ दर्शवतो. काय म्हणतो इथं? दिवाळी हॉलिडेज विल स्टार्ट इन नेक्स्ट मंथ. हे म्हणजे पुढच्या महिन्यात दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार. अशा प्रकारे ह्याच्यातले हे यूज आहेत आणि एक्झाम्पल वाक्यरचना आहे. मित्र हो, हे सूत्राचे अनुसार तुम्ही किती वाक्य बनवू शकता, वाढवू शकता. सो इथं आज आपण थांबूया बेटा. पुढच्या क्लासमध्ये पुढच्या टेन्सनं पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.